मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते। त्यांच्यासाठी आनंदाची ही बातमी आहे। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढ करण्यात आली आहे। योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत। ही एक मोठी दिलासा देणारी अपडेट आहे। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण प्रत्येक महिला ई-केवायसी पासून जे वंचित होते त्यांना लवकरात लवकर ई-केवायसी करता येईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।